मम्मीला दाखव. हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. तू पण आली. आईचा बर्थडेचा ब्लॉग आहे म्हणून आम्ही शुद्ध शाकाहारी ब्लॉग बनवतोय. जे गिफ्ट आहे ते A7 चे ओनरच तुम्हाला सांगणार आहे. सरप्राईज आहे काय? ते सरप्राईज आहे. आम्ही तुमच्यासाठी एक सरप्राईज येते आणि ते सरप्राईज काय आहे, लोक इतके विचारतात की संयमी NX काय आहे. सांगतो आता काय, थोडंसं चला जरा मार्केटमध्ये चला जरा. मार्केटमध्ये चला. पुतणीच्या नावाच्या ब्रँडचा पहिलाच बिल मी करणार, ते पण माझ्या आईसाठी. संयमीच्या नावाने चालू केले. असंच दुकान त्याचं पुढं चांगलं चालत राहावं. अजून एक दुकान एक्स्ट्राचं व्हावं. नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. स्वागत तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. हा ब्लॉग खूप स्पेशल आहे, कारण आमच्या आईचा आहे आज बर्थडे. आणि बर्थडे निमित्त मला असा विचार आला डोक्यात की आपण आईला काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे, कारण मी खूप वर्ष झाले गिफ्ट नाही दिलं आईला कायच. तर आईला जी गोष्ट जास्त आवडती तीच गोष्ट आपण दिली पाहिजे. आणि त्यातल्या त्यात माझ्या डोक्यात आता एक भारी आयडिया आली, म्हणून मी अचानक ब्लॉग चालू केला. कारण नाही तर मला ब्लॉग बनवायला सध्याला वेळ मिळत नाही तेवढा. तर ती जी आयडिया आली आहे, ती आयडिया काय आहे ते तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये कळेल. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि एन्जॉय करा ब्लॉग. कारण पहिल्यांदाच मम्मीचा बर्थडे सेलिब्रेशन नॉर्मल असणार आहे, घरात केक कापणार आहे, पण घरातल्या घरातच करणार आहे. तर जाऊ दे, साधाच होणार आहे, कारण 50वा बर्थडे आमच्या मम्मीचा खूप मोठा करायचा विचार करू आपण. तर जस्ट मतदान करून आलेलं आहे. तर होप सो की तुम्ही पण गेले असन मतदान करायला आणि योग्य उमेदवार बघूनच बटन दाबला असेल. तर गाईज कंटिन्यू करा ब्लॉग. नमस्कार मित्रांनो, तर मी आलेलो आहे फायनली A7 स्टुडिओला. आणि जे मी तुम्हाला सांगितलं, मी आता एक गिफ्ट घेण्यासाठी आलोय. तर A7 स्टुडिओला तुम्हाला वाटेल मी ड्रेस घ्यायला आलोय, ते ड्रेस नाही. जे गिफ्ट आहे ते A7 चे ओनरच तुम्हाला सांगणार आहे. ते सरप्राईज आहे काय? ते सरप्राईज आहे काय? आम्ही विशाल फाले यांच्या ब्लॉग मध्ये रिव्हील करतोय. Yes. नरूला ते समजत नाही की जर मी बोलतो तर कॅमेरा माझ्यावर आला पाहिजे, ते देत नाही. गाईज हे तुम्हाला आता वाटत असेल काय झालं. हा नरूनी आहे ना, लालची नरू जो आहे आमचा लालची नरू, त्याने डायरेक्ट तो कट केला मधून व्हिडिओ. आणि हे बोलत असताना काही हे बघा, हे असं वर्ण दाखव सेक्शन, असं एवढा वर्ण हे दिसतं ना तुम्हाला. इकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज येते आणि ते सरप्राईज काय आहे, लोक इतके दिवस की संयमी NX काय आहे. तर संयमी NX जे आहे ते आम्ही विशाल फाले यांच्या ब्लॉगमध्ये रिव्हील करतोय खूप मस्त प्रकारे. म्हणजे सांगतो, म्हणजे ऍक्च्युली माझ्या डोक्यात नव्हतं ही आयडिया. मी येत होतो, खास करून मी रोज असं भेटायला येत असतो अधूनमधून. पण माझ्या आईचा बर्थडे आहे म्हटलं, आणि भाऊंनी काल एक ती रिव्हिनची व्हिडिओ टाकलेली आहे महाकालेश्वरची. म्हटलं ह्याच्यापेक्षा भारी चान्स नसेल कोणता. तर तो आम्ही ह्या ब्लॉगच्या द्वारे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही म्हणत असाल एवढं आजच्या ब्लॉगमध्ये एवढं परिवर्तन कसं, तर हे आईचा बर्थडेचा ब्लॉग आहे म्हणून आम्ही शुद्ध शाकाहारी ब्लॉग बनवतोय. तर आम्हाला सपोर्ट करा गाईज. याच्यामध्ये नो अनफिल्टर जोक्स, नो डबल मिनिंग जोक्स, आईचा आशीर्वाद फक्त. कारण हे ब्लॉग आई पण बघणार ना, तिचा बर्थडे म्हणणार, तिला वाटेल आपला पोरगा काय बोलते. तर गेले किती आता एक 7-8 दिवस झाले मी कंटिन्यू टाकलेलं आहे. आपण उज्जैनला जाऊन ते कापलं, तुम्ही बघितलं असेल. प्रत्येकाने खूप गेस केलं की काय असेल संयमी NX काय आहे, नेमकं काय करतो. मी प्रत्येकाला म्हणलं की तुम्ही गेस कराल. मला असं वाटलं होतं की बऱ्यापैकी लोक गेस करतील किंवा करेक्ट उत्तर देतील, पण 80-90% लोकांनी काहीतरी वेगळंच गेस केलेलं आहे. किड्स जास्त करून किड्सवालं वगैरे बऱ्यापैकी सगळेजण बोललेले आहेत. तर तुम्हाला मी सांगतो आता काय, थोडंसं चला जरा मार्केटमध्ये चला जरा. मार्केटमध्ये जरा चालू आपलं जे द्यायचंय ना ते पण घेऊन या कोणते तिकडे ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, 3 वर्षापूर्वी आपलं ते नाही ना सांगायचं काय, दुकानं नाही ना सांगायचे. हे अख्खा होल वावर आहे आता. ते काय दुकानात का आलोय, कारण ते चालू नाही म्हणून का नाही. आता तिकडे थोडंसं तयारी चालू आहे. जिकडे आपण संयमी NXची सुरुवात करणार आहे गाईज, तिकडे थोडंसं अजून टोटल रेडी नाही झालेलं आहे. गाईज मी आता जसं तुम्हाला सांगितलं की माझ्या डोक्यात काहीच प्लॅन नव्हता. माझ्या डोक्यात अचानक प्लॅन आलेला आहे. आणि अचानक आपण ब्लॉग, मी जसं सुरुवातीला सांगितलं ब्लॉग बनवायचा, आणि मला नव्हतं स्वतःला माहिती की यांनी चालू केलं का नाही. मला हे माहिती की नाही का संयमीच्या नावाने काय होणार आहे. तर मला येताना ती डोक्यात आयडिया आली, म्हणून मी फोन केला की ऐक ना, आपण असं केलंय, तू ते स्टॉक आणलाय का, म्हणजे मला तसं करायला. पण आता लोकांना कळलं पण असं नाही. तरी पण मी सांगतो की विश्लाचा मला फोन आला की आज मम्मीचा बड्डे आहे म्हणून. तर मग मला सुरुवात करायची त्या गोष्टीची.
जी तुम्हाला आता कळणारच आहे ऑब्व्हियसली की काय आहे, किंवा बऱ्यापैकी लोकांना कळली पण असेल. हा, तर तेच मी मम्मीला पण gift आहे म्हणून. तर मला पण तेच वाटलं की मी पण जर कुठं सांगणार आहे आता की संयमी एनिक्स काय आहे, तर ह्याच्यापेक्षा बेस्ट मोमेंट कुठला होऊ शकत नाही माझ्यासाठी की संयमी एनिक्सचा रिव्हील मी कुठनं करतोय, तर आपल्या विश्ल्याच्या मम्मीपासून. त्याची मम्मी काय माझी मम्मी एकच आहे म्हणा. सो आमच्या आईपासून आम्ही सुरुवात करतोय. ते काय असणार आहे आता तुम्हाला दाखवतो. ते पहिलं बिल म्हणण्यापेक्षा Yes. थोडंसं पहिली ऑफिशियल shopping. अनऑफिशियल पहिलं ऑफिशियल आणि ऑफिशियल बिल हे विश्ल्याकडनं असणार आहे. आणि टाळ्या बिळ्या काय वाजवलं मला फोन आला की आता आपलं साडीचं कधीपासून चालू होणार आहे, कारण ऑब्व्हियस त्याला माहिती होतं. तर मी म्हणलं अजून थोडेसे 8-10 दिवस आहेत का चालू व्हायला, कारण थोडंसं काम वगैरे चालू देतलं माझं. पण तो म्हणला आज मम्मीचा बड्डे आहे, तर मला मम्मीला साडी द्यायची आहे. तर मग साडी मी तुझ्याकडनंच घेणार, तुझ्या त्या नवीन बिझनेसची सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे. आणि मला पण ते बेस्ट वाटलं की माझ्या बिझनेसची सुरुवात पहिलं बिल विशालकडनं होईल आणि ते पहिलं गिफ्ट जे जाईल ते आईंना जाईल आपल्या. सो हे बेस्ट होतं. आणि ही अशी साडी त्यांनी घेतलेली आहे. कशी वाटली आणि सांगा. म्हणजे मी हा विचार केला की माझ्या पुतणीच्या नावाच्या ब्रँडचा पहिलाच बिल मी करणार, ते पण माझ्या आईसाठी. मला ही गोष्ट जास्त भारी वाटली आणि ह्याच गोष्टीसाठी हा ब्लॉग बनतोय. नाहीतर मी दरवेळेस आईचे बड्डे तर दरवर्षी आता पण मी ब्लॉग बनवत नाही. म्हटलं हा एक स्पेशल मुमेंट ठरण आणि ही गोष्ट एक आठवणीत राहील. कारण मला ह्या माणसावरती कॉन्फिडन्स आहे की जसं त्यांनी 3-4 वर्षाचा बिझनेस ग्रो केला आहे, तर हा कॉन्फिडन्स आहे की भविष्यात संयमी येण्यास जे वरती जाईन त्यावेळेस मला ही आठवण राहील की मी पहिला ब्लॉग बनवला होता गाईज. त्यासाठी हा ब्लॉग. आणि रिव्हील पण आपण विश्लेच्या ब्लॉगपासूनच केलं होतं की संयमी एनिक्स काय. तर कसं वाटतंय तुम्हाला सांगा. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सिल्क साडी चालतात, तर आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींमध्ये काम करणार आहे. तुम्हाला ते समजेलच पेजवर. पण मम्मींना कशी वाटतं तर मम्मी रिव्ह्यूज देतील. आणि मला साड्यांमधलं एवढं कळत नाहीये. मला पण नव्हतं कळत की ती पण ही नाही. चांगली आहे. आता ती त्यांच्या एका मुलाकडनं आहे आणि ही त्यांच्या दुसऱ्या मुलाकडनं ही साडी असणार आहे. जो कलर त्यांना आवडेल तो ते पहिला घालतील. बघा, पहिलं शॉपिंग बाय 1 गेट 1 भेटलेली आहे. Buy one get one free. सो ही पण असणार आहे. ही पण बघून घ्या मस्त. आणि संयमी एनएक्स आपण ठेवलेलं आहे, तर ॲक्च्युली ते संयमी साडीच असं असणार आहे. 1 वर्षापासून जसं आम्हाला साडीतलं कळत नाही, मला पण काय कळत नव्हतं. मागच्या 1-1.5 वर्षापासून आम्ही प्रयत्न करत थोडी माहिती काढण्याचा की काय चालतं आहे महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये काय चाललं आहे, कुठलं जास्त जातं आहे, कुठल्या डिझाईन जास्त आवडतात आहेत, काय प्राईस कॉम्पिटिशनच्या भानगडीत पडायचं आहे का नाही पडायचं, का काहीतरी क्वालिटी द्यायचं आहे. तर आम्ही सगळा आमचा पूर्ण भार हा क्वालिटी देण्यावर फोकस केलेला आहे. कुठलीही प्राईस कॉम्पिटिशन न करता एकदम अफोर्डेबल प्राईस, जसं आपलं A7 आहे, अफोर्डेबल ह्याच्यामध्ये आम्ही चांगल्यात चांगली गोष्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आम्ही क्वांटिटी बनवणार आहे. ठीक आहे. येस, जसं आता पुण्यामध्ये जर तुम्ही जेवढे सुंदर सुंदर मुली बघून असं मागं फिरता आणि त्यांच्यावरती ड्रेस A7 स्टुडिओचे बघता, तसंच आता मला असं वाटतं की साडीच पण बघा आता. फक्त बायांकडे बघू नका प्लीज. लग्न झालेलं असतं, पण एखादी सुंदर बाई दिसल्याच्या नंतर तुम्हाला वाटेल की ही सुंदर का दिसते, तर ऑब्व्हियसली संयमीची साडी घातलेली आहे, संयमी ब्रँडची साडी घातलेली म्हणून त्या बाईला अजून रूप आलेलं आहे. तर थोडंसं अनफिल्टर झालेलंच आहे वाटतं. तर आम्ही खूप प्रयत्न करतोय व्हेजिटेरियन राहण्याचा या ब्लॉगमध्ये आता. पण आता जाऊ दे गाईज, एवढं आपण तेवढं तर बेअर करू शकतो. आपला ब्लॉग बघताय म्हणलं एवढं चालणारच. हां, तर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंट करून सांगा. कारण टोटल सगळी गोष्ट आपण आता विश्लेच्या ब्लॉगमध्ये सांगितलेली, तिकडेच रिव्ह्यू द्या तुम्ही कसं वाटलं काय सगळं एव्हरीथिंग. पण आता हे साडीचा आपण ब्रँड चालू केलाय खरं. ऍक्च्युली साडीच्या दुकानात कसं लोक नेसून बिसून दाखवतात ना, हां, नरुनी एक दाखवली पाहिजे. म्हणजे कोणी बाई तुमचं आता तुम्ही एवढं चालू प्रॅक्टिस पाहिजे नाही, मिरे एकाने तरी ट्रायल द्या ना मला. मला कळत हर्ष भारी पण हायटेड बाई पण वाटत. आमच्याकडे कसं केलं, आपण कसं केलं माहिती आहे का, दे इकडे मी घेतो. अजून एक सॅम्पल मागून ठेवलेला गाईज. आता आपण कसं केलं माहिती आहे का, आपल्याला क्वांटिटी बनवायची आहे, त्यामुळे आपण पहिलं सगळ्या गोष्टीचे ट्रायल करतो, सॅम्पल घेतोय. तर आता ही पण साडी एक सॅम्पल साडीच आपल्याकडे आलेली आहे. हे काय यूजमधली आहे, यूजमधली साडी आहे प्रॉपर, जी आपण डेली यूजमध्ये घालू शकतात महिला, अशी साडी ही प्रॉपर.
कॉटन ब्लेंड फॅब्रिक आहे, जे तुम्ही घरातल्या घरात पण घालू शकता किंवा कुठेतरी असं जायचं 1-2 तासाआधी 1 तासाआधी तरी पण तुम्ही असे घालू शकता. तर हे सॅम्पल पीस आलेत, त्याचा पदर वगैरे तुम्ही बघू शकता. आता ओपन केली तर पूर्ण मोठी दिसेल तुम्हाला. तर हे सगळं क्रिएशन आपल्या इकडे चालू. हा ब्लाऊज त्याचा इकडनं ब्लाऊज दिसतोय. हे सगळं क्रिएशन आपण आता संयमी NXमध्ये करणार आहे, अजून करणार आहे. आम्ही कसं करतोय, प्रत्येक वेळेस काय ना काहीतरी चांगला आणतो आणि त्यामुळे क्वांटिटी बनवतोय. कारण क्वांटिटी बनवल्याने काय होतं, रेट कमी होतो आमचा. सो तुम्हाला चांगली क्वालिटी कमीत कमी रेटमध्ये देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्यामुळं पेजला फॉलो करा, लिंक टाकेल तो संयमीची. संयमी NX त्याचा फुल फॉर्म माहिती आहे का? हां, संयमी NX म्हणजे NX बिझनेसमध्ये स्टँड करतं. एकतर नेक्स्ट बिझनेस, एका बिझनेसमधनं दुसरा बिझनेस चालू होतो NXसाठी होतं आणि ते NX नेक्स्ट जनरेशनसाठी पण स्टँड करतं. सो संयमी आपली नेक्स्ट जनरेशनच आहे आणि एका बिझनेसमधनं हा दुसरा बिझनेस चालू आला आहे, त्यामुळं NX. हळूहळू हा जबाबदाऱ्या कमी करतोय गाईज. A7 स्टुडिओचा भार नेहाला दिलाय, संयमीचा भार संयमीला देणार आहे आणि मग नंतर रिटायर होतो मी. मेन काय बोलतो अरे यार, म्हणजे ऑब्विसली गाईज आम्ही आता सगळं सेटल झाल्याच्या नंतर आम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकतो ना रे. बिल करतो प्रूफ म्हणून राहुल परत माणसाला बाय प्रोसेस डन झालेली आहे बरं का. आणि आपल्या चिकूनी म्हणजे चिकू सॉरी A7 स्टुडिओने आपल्याला एवढं पॅक करून आणलं. चिकूला क्रेडिट भेटला. हॅपी बर्थडे मम्मी. पॅकिंग बघा, हॅपी बर्थडे. येस हॅपी बर्थडे. खरंच गाडीच्या सर्व्हिसिंग पेक्षा सर्व्हिसिंग इथली भारी. आमची पोरं स्वतःचा जाऊ दे नको. रूम मध्ये पाणी आणा ना प्यायला. दुकानात तर निघलेलो आहे आम्ही आता आणि मी केक घ्यायला आलेलो आहे. येतं तर माझ्या मित्राला घेतलेलं दीपकला, कारण मॉन्जिनीसने आपल्याला एक गिफ्ट दिलेलं आहे. हे घेतलंय सर्वस्व, आई साहेब, शॅम्पेनची बॉटल आणि हॅपी बर्थडे भिंतीला लावायला. लो बजेट बर्थडे. गाईज मला आता धप्पा काय बसला माहिती आहे का, मला वाटलं केक 600 रुपयाचा आहे हा वाला आणि तो 1600 म्हणला. मी 600 ऐकल्यागत झालं. तो केक 1600 रुपयाचा होता गाईज आणि सगळं घेतलं डायरेक्ट 1750 रुपये झाले. मी पहिल्यांदा एवढा महाग केक घेतलाय. बापरे, हे काय झालं माझ्यासोबत, स्कॅम झाला स्कॅम. ओके काय रे फोन केला, मम्मीला दाखव. हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. तू पण आली. थँक्यू. मग काय म्हणायचं, तेच म्हणायचं. पण असं असतं ना, काय नाही तुम्ही सॅड का हसायला लागला, मग मम्मीला पण सॅडनी कळली आता गाईस. आता ब्लॉग चालू आहे ना ब्लॉग. मम्मी पहिले आधी थँक्यू बोलते, मग आता ते थँक्यू असं. अगं डोकं दुखते डोकं माझं. आता त्यांना ट्रेनिंग चालू आहे ब्लॉगिंगची. आता काय गोड घेते, जाऊ दे. म्हणलं ब्लॉगिंगची ट्रेनिंग चालू आहे आता सध्याला. कारण आता ब्लॉगिंग दाखवायचं म्हणतात ना लोक, आता ब्लॉगिंग करायची आहेत. तुमच्या दोघांचीच दाखव, दोघांची लवकर लोकांना आवड. ट्रेनिंग केली तर थोड्या दिवसांनी मम्मी स्टार्ट करेल. नमस्कार मित्रांनो, माझ्या हो इथं बघ खाली बघ, हे पण तयारी चालू आहे बघ. तो जोरदार बर्थडे चालू आहे. तुम्ही दोघच मोठे व्हा जास्त बनी. नाही नाही म्हणजे सुपरहिट झाले पाहिजे ना दोघं जण. मी आता काय म्हणतोय, आपण फोन ठेवूया कारण आम्हाला आता बर्थडेचं डेकोरेशन करायचंय. आम्ही असे रिकामे नाही आहेत गाईस. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू. आता माझ्याकडनं एक गिफ्ट आहे आई, म्हणजे मी दिलं नव्हतं एवढे वर्ष. आता याच्यात नक्की कोणाचं आहे काय माहिती. तर ते गिफ्ट असं आहे आपलं. तर आपल्या आदित्य सातपुतेंना मुलगी झालेली आहे, त्या मुलीचं नाव ठेवलं आहे संयमी.
आणि तिच्या नावाने एक ब्रँड चालू केलेला आहे. तर माझा काय विचार होता, मला म्हणजे गिफ्ट देत नाही ना मी तुला, तर ती आता तुझी एक नातच झाली ना दुसरी, तर तुझ्या नातीच्या दुकानातनं तुझ्यासाठी पहिली खरेदी केली मी त्या ब्रँडच्या. तिच्या नावाने जो ब्रँड झालेला आहे त्या ब्रँडमधनं पहिली शॉपिंग तुझ्यासाठी. छान आहे, छान आहे. आणि असंच आदित्यचं सपोर्ट आहे. चांगलं दुकान असंच पुढं चालू दे. छान आहे की, छान आहे. ही माझ्याकडनं दिलेली आहे मी. म्हणजे मी तुला सांगितलं की त्याच्या मुलीच्या नावाने त्यांनी ते चालू केलेलं आहे. आणि मग मला असं वाटलं की की त्याच्या मुलीच्या नावाचं दुकानातनं पहिली शॉपिंग तुला करावी. म्हणजे अख्ख्या दुकानातलं पहिली साडी ही तुला आलेली आहे. म्हणजे तुझ्याच आईचा बड्डे नाही, माझ्या पण आईचा बड्डे आहे. तर मग त्याने पण तुला एक अजून एक गिफ्ट दिलं आहे. कुठं गेलं? खूप छान आणल्यात दोघांनी पण, छान साड्या आणल्यात आणि भारी आहे. आणि संयमीच्या नावाने चालू केले. असंच दुकान त्याचं पुढं चांगलं चालत राहावं. अजून एक दुकान एक्स्ट्राचं व्हावं. म्हणजे नाही का, विशाल असा म्हणजे पहिला एकदम हे होता, आता खूप मोठा झालाय, अजून मोठा झाला पाहिजे ने की नाही का. आता सगळ्यांना असं वाटतं की विशाल लय मोठा आहे, लय मोठा आहे, पण नाही का माझ्या नजरेत मधून अजून एवढा मोठा नाही झाला मला पाहिजे तसा. अजून खूप मोठा झाला पाहिजे ने. अजून म्हणजे माझे पण खूप स्वप्न आहेत की नाही का, मोठं घर झालं पाहिजे, त्याचे पाहिजे ते स्वप्न सगळी पूर्ण झाली पाहिजे ने. आणि मी लग्न का करत नाही त्यामागचं कारण पण सांग लोकांना. की सगळेजण मला विचारतात लग्न का नाही करत, लग्न का नाही करत. लग्नाचं कारण सांग. हां, आणि लग्नाचं कारण म्हणजे आम्ही नाही का, मेन म्हणजे आता नाही का मनी मनी जेव्हा असन तेव्हाच आणणार आम्ही बनी. ज्यावेळेस मनी असणार तेव्हाच आणणार आम्ही आता बनी. पण काय खूपच वेळ झालाय, एवढं पण वेळ व्हायला पाहिजे. अरे बारीक आहे, आता 26 वर्ष. आणि त्याला बघून बघून मला खूप टेन्शन येतो की सगळ्यांची लग्न झाले, विशाल काही लग्न करत नाही. पण माझ्याकडे पण तेवढी रक्कम नाही ह्याचं लग्न मी करण्यासाठी. असती तर मी नाही का ह्याचं पण नसतं ऐकलं. कारण त्यांना असं वाटत असेल की आई वडलीच तर लग्न, पण सगळं मलाच करणं आहे, त्यांना ते पण सांग. म्हणून लग्न होत नाही गाईज. कारण यांनी माझ्यासाठी काय करून ठेवलेलं नाहीये, म्हणजे बँक बॅलन्स नाहीये की लग्नासाठी. बाकीच्यांची ज्यांची लग्न झाले त्यांना थोडासा तरी हातभार होता, तसं आमचं काही नव्हतं. तुम्हाला माहिती आहे 3-4 वर्षापूर्वी आम्ही भाड्याने राहायचो. आज एवढं छोटं का व्हायना घर जे केलंय ते आम्ही कष्टाने केलंय. पण माझे जे ड्रीम्स आहेत ते वेगळे आहेत जरा. की आज मला लग्न करायचं तर मला स्वतःला पैसा कमवायचा आहे, बायकोला घरी आणायचं, तिला दागिने पण करायला लागतील, ते प्लस ज्या घरात आणायचं ते घर चांगलं करायचं. एवढ्या जबाबदाऱ्या जर एका माणसावर असतील तर थोडासा वेळ लागतो. आणि त्याच्यामध्ये आपलं वयाचं बंधन येतं की एका मुलाकडनं एवढ्या अपेक्षा असतात सगळ्यांच्या, त्या पूर्ण नाही होऊ शकत. कारण आपलं देवानी वय खूप कमी दिलं आहे, म्हणजे आयुष्य खूप कमी दिलं आहे आणि गोष्टी खूप जास्त दिल्यात करण्यासाठी. म्हणून आपल्याला सध्याला वेळ कमी आहे पैसे कमवायला. म्हणजे कामं जरी खूप केली तरी तेवढं स्वप्न पूर्ण होत नाही आहेत. स्वप्नांसाठी बिझनेस लागतोय. म्हणून आई म्हणते काहीतरी बिझनेस टाक. पण मला सध्याला काय होतं की बिझनेस, आता सगळेच जण माझे मित्र कपड्याच्या ह्याच्यात आलेत, ह्याच्यात आलेत. मला असं वाटतं की मी त्या क्षेत्रात येऊन माझ्या मित्रांमध्ये कॉम्पिटिशन नको, तर मी त्या मित्रांना सपोर्ट करून थोडंसं अजून माझं एक काय ध्येय असतं की माझा मित्र जर मोठा झाला तर मी मोठा होईल, असा माझा विचार आहे. तर हाच विचार आहे. जर आदित्य सातपुतेचा हा ब्रँड जर इंडिया लेवलला मोठा झाला, आक्याचा रायबा फॉर्मेन्स भारतभर मोठा झाला, तर मी पण तर त्यांच्यामुळे मोठाच होणार ना. तू पण मोठाच होणार, पण आपलं पण काहीतरी आपलं करू आई, आपलं करू. आपण अंडा भुर्जीची गाडी टाकू गाईज, नाही तर माझ्या डोक्यात आहे की वडापावचा धंदा टाकू. नाही असला काही छोटा मोठा धंदा नाही टाकायचा. छोटा होणार नाही, मग अपेक्षा तर घरच्यांच्या वाढलेल्या आहेत. आणि नाही का, मला तर असं वाटतं ह्यानी कुठंतरी हॉटेल भारी टाकलं पाहिजे. हॉटेल टाकूया. आणि मला सजेशन द्या कमेंट्स मध्ये काय टाकू. आणि जे काही करणार आहे ना ते विशालच लग्न करणार आहे. आम्ही खूप गरीब परिस्थितीतून वर आलेलो आहे आणि आमच्याकडे तर काहीच नाही. बिग बॉस मध्ये आमच्या आईचं सिलेक्शन होणार आहे. गरिबीची सिंपती गेली आमच्या आई.